हॅलो डिअर फ्रेंड्स. कॉमन समस्या, जॉब्स नाही आहेत, जॉब्स लागत नाही आहे, मला काम करायचं आहे पण काम मिळत नाही आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. माय डिअर फ्रेंड्स, एक लक्षात घ्या, घरी बसून तुम्हाला कोणी जॉब देणार नाही किंवा जॉब मिळणार पण नाही आहे. कारण की जो रोते है उनकी किस्मत भी रोती है. या व्हिडिओतून पाहणार आहोत की इंग्रजी जर आपल्याला बोलता आली किंवा जर आपल्याला इंग्लिश येत असेल, मी तुम्हाला गॅरंटीड सांगेल की तुम्हाला जॉब मिळणार नाही असं कधीच होणार नाही. कारण ज्याला इंग्रजी बोलता येते, मला पूर्ण खात्री आहे त्याला जॉब लागतोच. काय झालं की आता एक काळ होता की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे भरपूर होते. अक्षरशः घरी लेटर्स येऊन पडायचे. अपॉइंटमेंट लेटर्स. त्यावेळेस लोक जायचे नाहीत. पण आज तुम्ही पाहिलं असेल एका पोस्टसाठी किमान 5 ते 10,000 त्याचे म्हणजे ॲप्लिकेशन येत आहेत. ठीक आहे, हा काळाचा म्हणजे वी शुड ॲक्सेप्ट द रिॲलिटी. परंतु एक गोष्ट कन्फर्म आहे की सध्या जॉब्स नाही आहेत. कोणते जॉब्स नाही आहेत? गव्हर्नमेंट जॉब्स नाही आहेत. परंतु प्रायव्हेट जॉब्स कधीच नाही असं होत नाही आहे. भरपूर जॉब्स आहेत. फक्त ते करण्याची इच्छाशक्ती, विल पॉवर पाहिजे. जे फक्त घरी बसून रडतात, ओरडतात की मला जॉब मिळत नाही आहे, याचं कारण काय? तो कुठेतरी किंवा ती कुठेतरी कमी पडत आहे. आणि इंग्रजी भाषा ही तुम्हाला नक्की जॉब मिळवून देणार म्हणजे देणार. आता महाराष्ट्रापुरतं बोलूया. आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी एक 70 ते 80% विद्यार्थी डिग्री भरपूर किंवा पी-जीपर्यंत त्यांची डिग्री आहे. पदवीधारक आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. तरी पण जॉब का मिळत नाही? कारण माहिती आहे, त्यांनी एकच मार्क पत्करला की मी डिग्री घेतली, मला जॉब मिळावा. तसं नाहीये, जमाना बदलला. कारण कसं आहे, की महाराष्ट्र राहो किंवा इतर कोणतेही राज्य राहो, काम करणाऱ्याला भरपूर काम आहेत आणि ते जे संपूर्ण आता जे नवीन सेक्टर आहे किंवा आजच्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला इंग्रजी बोलता आली, जर तुमचं इंग्लिशवर प्रभुत्व असेल, जर तुम्हाला इंग्रजी येत असेल, तर तुम्हाला डिमांड आहे. इफ यू हॅव कमांड ऑन इंग्लिश, यू विल गेट ग्रेट डिमांड इन जॉब्स. त्यासाठी तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे. गव्हर्नमेंट जॉब तर आता तुम्हाला शक्यतो फार लिमिटेड आहेत, पण त्यामध्ये सुद्धा भरपूर स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे, की आज कोणते जॉब घ्या, स्पेशली कॉर्पोरेटमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये, इंग्रजी भाषा येणं आवश्यक आहे. जर तुम्ही मुंबईचा पेपर किंवा टाइम्स ऑफ इंडियासारखे पेपर जर पाहिलात, त्याच्यामध्ये जे असतं क्लासिफाईड्स किंवा रिक्रुटमेंट, त्याच्यामध्ये एक लिहिलं असतं, इंग्लिश नॉलेज इज इसेन्शियल. इंग्लिश स्पीकिंग इज मस्ट. जे काय असेल ते. आणि त्यासाठी या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगू इच्छितो, की तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे. तुम्हाला जेव्हा इंग्रजी येते, तर तुम्ही तुमचे जॉब सिक्युरिटी कन्फर्म केलं. तुम्ही पाहिलं असेल मुंबई किंवा पुणे साईडचे विद्यार्थी जास्त मेडिकल किंवा इंजिनिअरिंग जात नसतात. त्याचा मेन ओढा असतो कॉमर्सकडे. आणि कॉमर्स म्हणजे कॉर्पोरेट. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं तुम्ही पाहिलं असेल, अगदी चांगले टॉपरसुद्धा कॉमर्सकडे जातात. याचं कारण काय आहे? कॉमर्समध्ये भरपूर ब्रँचेस आहेत. पण सगळ्या ब्रँचेसमध्ये एक आहे, ते म्हणजे तुम्हाला इंग्रजी बोलता आली पाहिजे. तुमचं संभाषण कौशल्य किंवा कम्युनिकेशन स्किल फारच चांगलं पाहिजे. कारण त्या फील्डमध्ये काय असतं, जेवढी तुम्ही मेहनत कराल, तेवढं तुमच्याकडे जास्त पैसा पण येत असतो. आणि त्यासाठी इंग्रजी येणं आवश्यक आहे. तर सुरुवात करूया प्रायव्हेट जॉब्समध्ये. प्रायव्हेट जॉब्समध्ये काय आहे, की तुम्हाला इंग्रजी काय नाही, कारण आज तुम्ही पाहिलं सगळे कॉर्पोरेट सेक्टर झाले आहेत आणि त्यासाठी क्लायंट्स बेस्ड इंडस्ट्री झाली आहे, सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री झालेली आहे. जमाना बदललेला आहे. पण आपण बदलत नाहीये. ही आपली शोकांतिका ट्रॅजेडी आहे. आपण बदललं पाहिजे, माइंडसेट बदललं पाहिजे. आजोबाच्या काळचे जॉब किंवा वडिलांच्या काळचे जॉब्स आणि आपल्या याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे इंग्रजी आली पाहिजे. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पहिला प्रश्न असतो, डू यू स्पीक इंग्लिश? त्या ठिकाणी तुमचं येस किंवा नोवर पूर्ण डिपेंड असतं. मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये अनेक जॉब्स आहेत. तुम्ही एक चांगला इंजिनियर सुद्धा जेव्हा जे मुलं पासआउट झाले आहेत इंजिनिअरिंग सुद्धा, त्यांचा सुद्धा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होत असतो. जे मुलगा समजा बी-कॉम झालेला आहे, एम-बी झालेला आहे, ऑफकोर्स असं नाही म्हणा की इंटरव्ह्यू म्हणजे नॉर्मल होईल. इट विल बी इन इंग्लिश. त्यामुळे तुम्ही इंग्लिशवर प्रभुत्व पाहिजे, कमांड पाहिजे. बिझनेसमध्ये जर तुम्हाला नवीन बिझनेस लॉन्च करायचा आहे, आता अनेक प्रकारचे बिझनेस आहेत. काही लोकं घरी बसल्या-बसल्या चांगल्या प्रकारे बिझनेस करतात, कारण त्याचं कम्युनिकेशन चांगलं असतं. आयडिया चांगले असतात. आणि असे भरपूर स्कोप आहेत. फक्त जगात करणारा पाहिजे. एवढं काम आहे. सिर्फ वो चाहत चाहिए, वो विल पॉवर चाहिए. येस. त्यामुळं बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, आता क्लायंट बेस्ड, सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला इंग्रजी, समोरचा क्लायंट कसा येईल, तो मराठीत बोलेल का, इंग्लिशमध्ये बोलेल का, हिंदीमध्ये, आणि शक्यतो इंग्लिशमध्ये जर बोलता आलं तरच फार चांगलं. कारण त्याच्यामुळे काय असतं, कॉन्फिडन्स हा जबरदस्त सुधारतो. प्रत्येक भाषा चांगली आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. वी आर प्राउड ऑफ मराठी.
हिंदी नॅशनल लँग्वेज, वी आर प्राऊड ऑफ इट. बट इन द कोर्स ऑफ टाईम वी शुड हॅव कमांड ऑन इंग्लिश ऑल्सो, कारण की क्लायंट बेस्ड इंडस्ट्रीमध्ये, प्रायव्हेट जॉब्समध्ये ते सर्वात महत्त्वाचं आहे. ते मुंबईमध्ये मोठे ऑफिस असतात, ऑफकोर्स दे कम्युनिकेट इन इंग्लिश, आणि आपले मराठी मुलं इथंच कमी पडतात. कारण 10वीपर्यंत सुद्धा मी थोडंसं ब्लेम करेन, आपलं सिलेबस पण असं केलं आहे की त्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशनला स्कोपच नाही आहे. 10वीपर्यंत जे सिलेबस आहे सेमी इंग्लिशचा किंवा मराठी मीडियमचा, फक्त मार्क किंवा रट्टा मारणे, मला वाटतं त्याला सुद्धा थोडंसं ब्लेम करावं लागेल. कारण कसं आहे, या पुढचा पूर्ण जमाना आहे स्किल्सवर, कौशल्य ज्याला आलं तो जगेल. येस, हे केव्हा लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे कॉल सेंटर. आता भरपूर जॉब्स आहेत कॉल सेंटरमध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये. किती जॉब्स आहेत, फक्त त्या ठिकाणी काय तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही कंपनीला कॉल करता, पेमेंट 70-80 हजार पेमेंट असते, किंवा त्याच्या डिपेंड्स ऑन कॅपॅसिटी ऑर ॲबिलिटी. तर तो एक ऑप्शन चांगला आहे. पण या सगळ्यांचं मूळ आहे तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे. जेव्हा तुम्हाला इंग्रजी येते, तुम्हाला बिझनेसमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोप आहे, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये का स्कोप आहे, जॉब मिळतो म्हणजे मिळतो. त्या ठिकाणी ते नाही पाहणार की तुम्हाला तुमची डिग्री किती आहे आणि तुम्हाला पर्सेंटेज किती आहे. ते तर फक्त एक मीडियम आहे, माध्यम आहे. पण तुम्ही बोलता कसं, एक्सप्रेशन कसं करता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे एक ऑप्शन आहे कॉल. त्यानंतर तुम्ही या कॉर्पोरेट जॉब्समध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही पाहिलं असेल आजकाल मुंबई, पुणे किंवा सगळ्या मेट्रोजमध्ये प्रत्येक ठिकाणी अगदी लहानशी लहान कंपनीसुद्धा दे टेक केअर ऑफ सर्व्हिस, दे टेक केअर ऑफ देअर क्लायंट्स. आणि या ठिकाणी जो मीडियम असतो तो असतो इंग्लिश बोलणारा. तर मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला थोडंसं याबद्दल विचार करावा लागेल. स्पेशली हा व्हिडिओ त्या मुलांसाठी आहे ज्यांची डिग्री आहे पण जॉब मिळत नाही आहे. आता इंग्रजी बोलण्यासाठी मग बरेच लोक नाही, आम्हाला इंग्रजीत नाही, भीती वाटते, हे वाटतं, ते वाटतं, थोडंसं बोलताना संकोच वाटतो, कोणी हसेल. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, मॅनमेड आहेत. हे सगळे आपले म्हणजे त्याला काय म्हणतात, विकनेस आहे, दुर्बलता आहे आपली. ती आपल्या या चॅनलवर इंग्लिश फॉर करिअरमध्ये पहा, मी असे काही व्हिडिओज बनवले आहेत की जेणेकरून तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होऊन जाईल. कारण की माझी इच्छा आहे की महाराष्ट्रातील सगळे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे इंग्लिश यावं. आता मी जवळपास 1997 पासून इंग्लिश शिकवतो आणि ही भाषा मला रोजीरोटी देत आहे. कधीच मागे वळून नाही पाहायची गरज पडली, कारण की ह्या भाषेमध्ये तसं जादू आहे. जादू म्हणण्यापेक्षा सामर्थ्य आहे. कारण की आता हे फक्त इट इज नॉट अ लँग्वेज, इट इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. बरेच मुलं तुम्ही पाहिलं असेल, माझे विद्यार्थी मी पाहतो की त्यांना केवळ इंग्रजी बोलता येते म्हणून दे गेट फॉरेन टूर ऑल्सो, आणि फॉरेन कंपनीमध्ये पण जॉब लागला आहे, मी पाहिलेलं आहे. असे काही विद्यार्थी आहेत केवळ त्यांना इंग्रजी बोलता येतं आणि त्यामुळे त्यांना MBA करून त्यांना चांगल्या प्रकारे जॉब लागला आहे, हे पण मी पाहिलेलं आहे. सिंपल BCom करून सुद्धा काही मुलं चांगल्या जॉबवर आहेत. त्याचं कारण काय, इंग्लिशवर प्रभुत्व. कारण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुमच्या बोलण्याला फार महत्त्व असतं त्या डिग्रीपेक्षा. फक्त बोलणं म्हणजे काय, फक्त कोणतीही नाही, इंग्लिश बोलता आली पाहिजे. नेक्स्ट वन, फायनान्समध्ये भरपूर तुम्हाला ऑप्शन्स आहेत. एवढ्या इंडस्ट्रीज आहेत, एवढे हे आहेत, एवढ्या प्रकारचे फायनान्स कंपनीज आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इंग्रजीमध्ये तुम्हाला स्कोप आहे. घरी बसून हातावर हात टेकून, जे हातावर हात ठेवून जे बोलतात मला जॉब लागत नाही, त्यांना जॉब कधीच लागणार नाहीये. जोपर्यंत ते बाहेर पडणार नाहीत, जोपर्यंत इंग्रजी शिकणार नाहीत. आता इंग्रजी शिकणे काय फार मोठी गोष्ट राहील नाहीये. YouTube माध्यमाद्वारून, किती पुस्तकातून किंवा YouTubeचा जरी तुम्ही आधार घेतलात, तरी तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होते. मी आता म्हटल्याप्रमाणे आपल्या चॅनलवर असे बरेचसे व्हिडिओज आहेत जे तुमचे इंग्लिश इम्प्रूव्ह करतात. ॲक्च्युअली माझे 3 चॅनल आहेत. इंग्लिश विथ PK99, इंग्लिश फॉर करिअर अँड द इंग्लिश गार्डन. इंग्लिश गार्डन फक्त मुलांसाठी आहे, शैक्षणिकसाठी, एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि हे इंग्लिश फॉर करिअर आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी मुद्दाम हे चॅनल काढलं आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना पुढे कधीही त्रास होऊ नये, इंग्रजी आली पाहिजे. नेक्स्ट, इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला तुम्ही पहा, बहुतांशी इंग्लिश इंटरव्ह्यू जे होतात ते इंग्लिशमध्ये होत असतात. मग ते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये राहो, प्रायव्हेट कंपनीमध्ये राहो. आपल्याला या भाषेचा उदो नाही करायचा, परंतु एक काळाची गरज आहे. कारण मी सुद्धा पाहिलं आहे, आमचे बरेचसे विद्यार्थी त्यांचे इंग्लिशमुळे त्यांना जॉब लागला आहे, करिअर फिक्स झालं. एक तर असा विद्यार्थी आहे, त्याला फक्त इंग्रजी बोलता यायचं, अकॅडमिक करिअर फारच आहे, त्याला एक पॅशन होती इंग्लिश बोलण्याची, आणि आज चांगल्या पोस्टवर आहे. तुम्ही पहा, कोणतेही बँकेचे इंटरव्ह्यू पहा, फायनान्समध्ये इंटरव्ह्यूज पहा, किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये पहा, बऱ्याच ठिकाणी, फॉरगेट अबाउट महाराष्ट्र, बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होत असतो. अँड दॅट इज दी फर्स्ट अँड लास्ट इम्प्रेशन. अँड याच्याबद्दल मुलांनी जरूर विचार करावा. आणि ज्याला इंग्रजी बोलता येते, मला तर पूर्ण खात्री आहे, आय अश्युअर यू, की तुम्हाला जॉब लागतो. फक्त तुम्ही इंग्रजी बोलायला शिका. इंग्रजी बोलता ज्याला येते त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला असतो. आता फक्त इंग्रजी भाषा नाही आहे, इट इज अ गेटवे ऑफ करिअर. इफ इंग्लिश परफेक्ट, कॉन्फिडन्स विल बी परफेक्ट. इफ इंग्लिश इज परफेक्ट, ऑफकोर्स युअर करिअर विल बी परफेक्ट. इफ इंग्लिश परफेक्ट, ऑफकोर्स युअर प्रोफेशनल मीन्स अप्रोच विल बी व्हेरी परफेक्ट. आणि इट इज अ मीन ऑफ युअर गुड पर्सनॅलिटी.
करेक्ट. तर या चॅनलवर तुम्हाला असे काही व्हिडिओ म्हणजे भेटतील किंवा मिळतील जे तुम्हाला इंग्रजी कसे बोलावे याबद्दल मार्गदर्शन करतील. बिलकुल मी आपले महाराष्ट्राचे जेवढे काही विद्यार्थी पासआउट आहेत, स्पेशली ग्रॅज्युएट्स, त्यांना सांगू इच्छितो की प्लीज गेट कमांड ऑन इंग्लिश सो दॅट यू विल गेट गुड डिमांड इन मेनी सेक्टर्स. ऑफकोर्स व्हिडिओ कसा वाटला जरूर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आय विल बी व्हेरी थँकफुल इफ यू सेंड द कॉमेंट्स. आय एम वेटिंग फॉर युअर कॉमेंट्स. आणि पुढच्या व्हिडिओसाठी बिलकुल न चुकता सबस्क्राईब करा. माझ्या फायद्यासाठी नाही, पण पुढचा व्हिडिओ तुम्हाला अशाच प्रकारचं म्हणजे फायद्याचा राहावं यासाठी जे काही मी व्हिडिओ बनवेन, वॉट एव्हर आय विल प्रिपेअर, सो यू विल गेट नोटिफिकेशन. मीनवाईल, आय टेक युअर काइंड लिव्ह. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.